आज होता गुरुवार. सकाळी लवकर उठले आणि पूजा वगैरे मांडून घेतली. चौथा गुरुवार माझा होता. मग त्याची पूजा वगैरे केली, वाचन केलं. तर आज होती गणेश जयंती. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर म्हटलं, चला आपणही आपल्या गणपतीसाठी मोदक वगैरे बनवूया. तर इथे मला भरपूर असे मोदक बनवायचे होते. त्यासाठी मी खोबरं, साखर, विलायची आणि काजू बदाम टाकून सारण वगैरे भरून घेतलं. तर मला भरपूर मोदक यासाठी बनवायचे होते, की आमच्या पाठीमागं मंदिर आहे. म्हणजे घरगुती मंदिर आहे. त्यांनी त्यांच्या हौसेने दारामध्ये गणपतीचं मंदिर बांधलेलं आहे. आणि तिथे काय करतात बायका आपल्या ला जेवढे पाहिजेत तेवढे मोदक तिथे प्रसादासाठी नेऊन देतात. त्यासाठी आम्हीही ते मोदक केलं आणि विश्वजित जवळ दिले. तर माझा होता गुरुवार. संध्याकाळी जेवणाचं आमंत्रण होतं म्हणून मी दुपारी ती खिचडी खाल्ली. आणि संध्याकाळी जेवणासाठी त्यांच्याकडे गेले. तर इथे गणपती बाप्पांसाठी पाळणा वगैरे तयार होता. गणपती बाप्पा छान असे पाळण्यामध्ये त्यांनी बसवले होते. संध्याकाळी 7 वाजता बायका येतात आणि मग नंतर नाव वगैरे ठेवतात. तर संध्याकाळी 7-7:30 वाजता याचा कार्यक्रम होतो. खूप छान अशा पद्धतीमध्ये पाळणे वगैरे म्हणून आपलं नामकरण करतात. तर इकडे होमही केलेला होता. त्यांनी सकाळी पूजा वगैरे करून घेतली होती. मंदिराला छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं. बऱ्याचशा बायका लांबून-लांबून इथे दर्शनासाठी येतात. तर जेवणासाठी त्यांनी पुरी, भात, बटाट्याची भाजी, लापशी आणि मोदक असं जेवण त्यांनी केलं होतं. तर आम्ही जेवण केलं आणि मग नंतर घरी आलो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.